नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी चीज लवरसाठी राजगिरा चीज बॉल ही रेसिपी। चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी अर्धा कप राजगिरा पीठ घेतलेला आहे। त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर 1 कप चीज घेतलेला आहे, मोझरेला चीज। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, आलं घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण आता। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन मध्ये आपण आता सर्वप्रथम शेंगदाणे आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हाय फ्लेम वरती बघू शकता तुम्ही शेंगदाणे चांगले आपण आता इकडे भाजून घ्यायचे आहेत। एकदा ही रेसिपी करून पहा, खूप छान लागते। साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपले शेंगदाणे आहेत ते बघू शकता तुम्ही भाजून झालेले आहेत। आपण आता हे थंड करायला ठेवून द्यायचे आहे डिश मध्ये एका काढून। त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जार मध्ये आपण आता जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते घालायचे आहेत। मी साली आहेत त्या थोड्याशा काढून टाकल्या आहेत। त्यानंतर आलं घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक झालं पाहिजे। आपण आता हे तसंच ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउल मध्ये आपण आता राजगिऱ्याचं पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर आपण जे उकडून बटाटे घेतलेले आहेत ते असे मी सोलून घेतलेले आहेत, ते आता किसणीच्या साहाय्याने असे किसून घ्यायचे आहेत बटाटे। आपला बटाटा आहे तो किसून झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं ते घालायचं आहे सगळं। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत। व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे। इकडे आपण आता या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे। बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे। आपला डो सुद्धा तयार आहे। आपण आता याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत। हाताला मी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे। जर पीठ चिकटत असेल हाताला तर थोडंसं तेल लावा। अशा वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चीज भरणार आहोत। असं चीज घालायचं आहे, जेवढं मावेल तेवढंच घाला तुम्ही तुमच्या अंदाजे। व असं बंद करून घ्यायचं आहे व असा बॉल सारखा त्याला आकार द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही आणि खायला तर खूपच छान लागतात। असे करून घ्यायचे आहेत, बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे। बघू शकता मी असे बाकीचे करून घेतलेले आहेत। आपण आता हे तळून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं। तेल आपलं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता हे राजगिरा पिठाचे चीज बॉल आहेत ते या तेलामध्ये असे सोडायचे आहेत व मीडियम टू हाय, हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही
आपण आता हे थोडे परतवून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात हे चीज बॉल्स. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि आपले मस्तपैकी असे राजगिरा पिठाचे चीज बॉल तयार आहेत. उपवासाला तुम्ही नक्की खाऊ शकता हे. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.